डिफिशियन्सी सिम्पटम्स ऑफ एसेन्शियल एलिमेंट्स. जनरली लक्षात घ्या, वनस्पतीच्या नॉर्मल ग्रोथसाठी काय आवश्यक आहे, हे सर्व मूलद्रव्य समप्रमाणात लागत आहेत, योग्य प्रमाणात लागत आहेत. द प्लांट ग्रोथ इज रिटार्डेड. प्लांट ग्रोथ इज रिटार्डेड. वनस्पतीची वाढ थांबली जाते. केव्हा? द प्लांट ग्रोथ इज रिटार्डेड विथ लिमिटेड सप्लाय ऑफ इसेन्शियल एलिमेंट्स. जर एखादा इसेन्शियल एलिमेंट अपुरा आहे, पूर्णपणे उपलब्ध नसेल, तर त्यामुळे वनस्पतीची वाढ ही रिटार्ड होत असते. आणि याला जोडून एक शब्द येतोय, क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. कारण कुठलाही मूलद्रव्य, व्हॉट एव्हर द इसेन्शियल एलिमेंट इज देअर, इट इज रिक्वायर्ड इन पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन. व्हॉट इज मीन बाय क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन? द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट, कुठलाही असेल तो, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इसेन्शियल एलिमेंट बिलो विच, अशी कॉन्सन्ट्रेट, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी इसेन्शियल एलिमेंट बिलो विच प्लांट ग्रोथ इज रिटार्डेड इज नोन ॲज क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे इसेन्शियल मूलद्रव्याचं असं कॉन्सन्ट्रेशन ज्याचं प्रमाण त्याच्या खाली आल्यानंतर काय होतंय, वनस्पतीची वाढ रोखली जात आहे. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी इसेन्शियल एलिमेंट बिलो विच प्लांट ग्रोथ इज रिटार्डेड इज नोन ॲज क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन. आणि क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन ॲक्च्युअली मूलद्रव्याचं काय सांगतं आपल्याला? ॲन एलिमेंट इज सेड टू बी डिफिशियंट. एखादा मूलद्रव्य हा डिफिशियंट आहे, कमी आहे, हे केव्हा कळतं? जेव्हा त्याचं क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशनपेक्षा व्हॅल्यू कमी आहे. An element is said to be deficient element when its concentration below the निर्णायक critical concentration. मग क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे असं कॉन्सन्ट्रेशन ज्याच्या खाली जर मूलद्रव्य उपलब्ध झाला तर प्लांट ग्रोथ कमी होते, तेव्हा त्याला डिफिशियंट एलिमेंट सुद्धा म्हणू शकता. अँड बिकॉज ऑफ दिस डिफिशियन्सी ॲक्च्युअली काय आहे, द डिफिशियन्सी एलिमेंट झाल्यामुळे काय होतात, द पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी, वनस्पतींच्या भागांमध्ये द प्लांट शो सर्टन मॉर्फॉलॉजिकल चेंजेस, वनस्पतीमध्ये काही मॉर्फॉलॉजिकल बदल घडायला लागतात. अँड ऑल दीज मॉर्फॉलॉजिकल चेंजेस दॅट ऑकर इन द ॲब्सेन्स ऑफ एनी पर्टिक्युलर एलिमेंट. कुठलाही मूलद्रव्य उपलब्ध नसल्यामुळे जे वनस्पतीमध्ये बदल घडत आहेत, विजिबल दिसत आहेत. So the visible morphological changes that occur in plant body in the absence of any particular element are known as, किंवा these changes are called deficiency symptom. Look at there, deficiency. Deficiency मुळे येणारे लक्षण आहेत ते. And the deficiency symptoms are indicative of, काय दर्शवत आहेत? They are indicative of deficiency of elements. त्यामुळे एखादा एलिमेंट मूलद्रव्य कमी आहे हे सांगणारी ही लक्षण असतात. सो व्हॉट आर डिफिशियन्सी सिम्पटम्स? द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस दॅट ऑकर इन प्लांट बॉडी ड्यू टू absence ऑफ पर्टिक्युलर एलिमेंट आर नोन ॲज डिफिशियन्सी सिम्पटम्स. अँड द डिफिशियन्सी सिम्पटम्स व्हॅरी फ्रॉम वन एलिमेंट टू अनादर एलिमेंट. एलिमेंटनुसार त्यांचं कमी जास्त प्रमाण होत असतं किंवा वेगवेगळी आहे. दे व्हॅरी फ्रॉम वन एलिमेंट टू अनादर एलिमेंट. अँड द डिफिशियन्सी सिम्पटम्स आर इंडिकेटिव्ह ऑफ, ज्यामुळे काय सांगतं, दॅट एलिमेंट इज अ डिफिशियंट, तो मूलद्रव्य कमी आहे हे कळतं. आणि बऱ्याच वेळा पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी, वनस्पतीचे वेगवेगळे भाग, दे शो डिफिशियन्सी सिम्पटम, किंवा द डिफिशियन्सी सिम्पटम्स इन डिफरंट पार्ट ऑफ प्लांट बॉडी डिपेंड्स अपॉन मोबिलिटी ऑफ एलिमेंट. यू शुड रिमेंबर, बऱ्याच वेळा कुठल्या भागामध्ये हे घडतं हे कशावर अवलंबून आहे? द मोबिलिटी ऑफ एलिमेंट्स. द पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी दॅट शो डिफिशियन्सी सिम्पटम, the parts of plant body that show deficiency symptom depends upon mobility of element. याचा अर्थ मूलद्रव्य दोन प्रकारचे आहेत. some elements are mobile, they get transported from one part to another, export केली जाऊ शकतात. on the other hand immobile, being a part of structure, एखाद्या स्ट्रक्चरचा भाग असल्यावर ते immobile आहेत. आणि immobile elements काय असतात? they are not transferred.
फ्रॉम वन एरिया टू अनादर अँड डिपेंडिंग अपॉन दॅट जी मूलद्रव्य मोबाईल आहे, द एलिमेंट्स विच आर मोबाईल, द डिफिशियन्सी सिम्टम्स ऑफ मोबाईल एलिमेंट टेंड टू अपीयर फर्स्ट इन ओल्डर ल्यूज ऑर सिनेसन्स ल्यूज. मी काय म्हणतो लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जे मोबाईल एलिमेंट आहेत, मुहेबल आहेत, यांची डिफिशियन्सी सिम्टम्स पहिल्यांदा कुठं अपीयर होत आहेत? द डिफिशियन्सी सिम्टम्स ऑफ मोबाईल एलिमेंट फर्स्ट अपीयर्स इन वॉट? ओल्डर ल्यूज म्हणा, सिनेसन्स, येलो होतात आणि लीफ फॉल होतं आणि अशामध्ये पाहायला मिळतात. मग बिफोर दे विड्रॉ, बिफोर दे फॉल डाऊन, ओल्ड ल्यूज मॅच्युअर ल्यूज पडण्याच्या अगोदर त्यामधली सगळी मूलद्रव्ये कुणाकडे ट्रान्सपोर्ट केली जातात? Being a mobile, such elements are transported to young developing tissue. म्हणजे मोबाईल एलिमेंटचे सिम्टम्स हे ओल्डर ल्यूजमध्ये पहिल्यांदा अपीयर होतात अँड दे आर एक्सपोर्टेड टू अदर पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. व्हॉट अबाउट इमोबाईल एलिमेंट्स? द डिफिशियन्सी सिम्टम्स ऑफ अनमुव्हेबल एलिमेंट, इमोबाईल एलिमेंट, जसं या ठिकाणी लिस्ट पहा, नायट्रोजन, फॉस्फरस, झिंक, क्लोराईड, मॉलिब्डेनम, निकेल, मॅग्नेशियम अँड पोटॅशियम. जी आपली एकूण लिस्ट आहे त्यामधले याला वगळा, याला पकडा, लक्षात ठेवा. फेनी इथं म्हणतोय, कॅफे कब यस, इथं आयर्न आहे, कॅल्शियम आहे, कॉपर आहे, बोरॉन आहे, सल्फर आहे. या 5 जणालाच तुम्ही लक्षात ठेवा. बाकी सर्व कसले असतील? दे आर मोबाईल एलिमेंट. कारण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन तर ते फ्रेमवर्कमधले आहेत, बाकी सर्व वर आलेले आहेत. So mobile elements show deficiency symptoms in the form of older leaves, whereas immobile elements, what are immobile? Most common, यावर प्रश्नही विचारलेला आहे. सल्फर, कॅल्शियम, कॉपर, बोरॉन, आयर्न, these are immobile element and their deficiency symptom appear first in young leaves. यांची म्हणजे इमोबाईलची यंग ल्यूजमध्ये, whereas मोबाईलची ओल्डर ल्यूजमध्ये. या ओल्डर ल्यूजपासून ते यंग भागाकडे पाठवले जातात, इथं पाठवले जाऊ शकत नाही आहेत. मग हे डिफिशियन्सी सिम्टम आहे अँड जनरली लक्षात घ्या, प्लांट बॉडी, द प्लांट बॉडी शो व्हेरियस डिफिशियन्सी सिम्टम्स. वेगवेगळ्या प्रकारचे डिफिशियन्सी सिम्टम्स प्लांट बॉडीमध्ये पाहायला मिळतात. द मोस्ट कॉमन आर क्लोरोसिस, नेक्रोसिस, इनहिबिशन ऑफ सेल डिव्हिजन, डिले ऑफ फ्लावरिंग असेल किंवा त्यामध्ये प्रीमॅच्युअर लीफ फॉल आहे किंवा प्रीमॅच्युअर बर्ड्स फॉल आहे, बर्ड गळून पडायला लागतात, पानं गळून पडायला लागतात. स्टंटेड ग्रोथ आहे, स्टंटेड म्हणजे वनस्पती बुडक्या व्हायला लागतात किंवा त्यामध्ये येलोईंग होतं. हे सर्व कॉमन काय आहेत? ऑल दीज आर द कॉमन डिफिशियन्सी सिम्टम. आणि या डिफिशियन्सी सिम्टममध्ये सर्वात पहिला कोणता येतोय? क्लोरोसिस. व्हॉट इज मीन बाय क्लोरोसिस? द ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल पिगमेंट, ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल पिगमेंट लीडिंग टू येलोईंग. बघा, आजूबाजूला पांझड होण्याच्या अगोदर पिवळे झालेली असतात का? तिथं क्लोरोसिस घडलेलं आहे. किंवा पिवळ्या रंगाचे पॅचेस निर्माण होतात, ते क्लोरोसिस आहे. व्हॉट इज क्लोरोसिस? द ब्रेकडाऊन ऑफ क्लोरोफिल पिगमेंट अँड लीडिंग टू येलोईंग इज नोन ॲज क्लोरोसिस. आणि क्लोरोसिस कशामुळे घडते? एलिमेंट्स महत्त्वाचे आहे. द क्लोरोसिस ऑकर ड्यू टू नायट्रोजन आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नीज आहे, मॅग्नेशियम आहे, यासोबत आयर्न आहे, सल्फर आहे, मॉलिब्डेनम आणि झिंक आहे. ही मूलद्रव्ये लक्षात ठेवायला मी क्लू देतोय. बघा, पहिलं काय? यनके मामाचे, यनके यू नो व्हेरी वेल, यनके मामा, इथं यम आहे, इथं यम आहे, मॅग्नीज आहे, मॅग्नेशियम. यनके मामाचे फेस, फेस बघा, इथं असं मराठीत वाचताना फेस म्हणा, पण इथं फेस FACE नाही आहे. आयर्न आणि सल्फर आहे. फेस मोठं झकास. सो यू हॅव टू रिमेंबर बाय धिस नेम. याला लक्ष, इथं काय म्हणालो हे 5 लक्षात ठेवा. यामध्ये कॅफे, CAFE, कॅफे, कब, सल्फर, सल्फर हे 5 मूलद्रव्ये काय आहेत? इमोबाईल आहेत. बाकीचे सगळे मोबाईल आहेत एक्सेप्ट CHO, ते तर माहिती आहे तुम्हाला. इथं काय आहे? व्हॉट इज द क्लोरोसिस ऑकर ड्यू टू विच एलिमेंट? क्लोरोसिस ऑकर ड्यू टू द यनके मामाचे फेस मोठं झकास. यनके मामाचं
मामाचं म्हणलं तरी चालेल, फेस मोठं झकार, N फॉर नायट्रोजन, K फॉर बघा तिथं पोटॅशियम, मामामध्ये Mg आणि Mn आहे, दोघं आलं. फेसमध्ये Fe आणि सल्फर आहे, मोठं म्हणजे मॉलिब्डेनम, आणि झकास फॉर झिंक. यू शुड रिमेंबर बाय दिस निमोनिक्स. गो अहेड. नेक्रॉसिस व्हॉट इज? पहिल्यांदा क्लोरॉसिस होतं आणि क्लोरॉसिस झाल्यानंतर तिथं डेड टिश्यू व्हायला लागतं. नेक्रॉसिसचा अर्थच आहे डेड टिश्यू, बर्न ब्राऊन स्पॉट. ब्राऊन स्पॉट तयार होतो, येलो झाल्यानंतर ब्राऊन स्पॉट तयार होतो. ब्रेकडाउन ऑफ क्लोरोफिल पिगमेंट इज कॉल्ड क्लोरॉसिस. And after chlorosis, the formation of dead tissue or burn like a brown spot, त्याला म्हणायचे necrosis. And necrosis occur due to the 4 elements, and the 4 elements are makakuk किंवा मकाकुक म्हणा, Mg कॅल्शियम, कुक म्हणजे कॉपर आणि कॉड पोटॅशियम. सो मकाकुक क्लू यासाठी लिहू शकता, मकाकुक, मका यू नो. M फॉर इथं मका घ्यायचं आहे, Mg आणि Ca फॉर कॅल्शियम, कुक Cu कॉपर आणि पोटॅशियम आहे. व्हॉट अबाउट इनहिबिशन ऑफ सेल डिव्हिजन? बऱ्याच वेळा सेल डिव्हिजन कमी झाल्यामुळे वाढ खुंटते वनस्पतीचे. आणि सेल डिव्हिजन कशामुळे होतं? इट इज बिकॉज ऑफ 4 एलिमेंट, अँड यू शुड रिमेंबर बाय अ सिंगल वर्ड. त्याला नाव देऊ शकता मॉन्क्स. मॉन्क्स म्हणजे धर्मगुरू, जसं मेंडेल होता. यामध्ये MO फॉर मॉलिब्डेनम आहे, N फॉर नायट्रोजन आहे, K फॉर पोटॅशियम आणि S फॉर सल्फर आहे का नाही आहे? सो इनहिबिशन ऑफ सेल डिव्हिजन रिमेंबर बाय मॉन्क्स. डिले फ्लावरिंग, फ्लावरिंग डिले होणं, याच्यामधला K काढा, उत्तर येईल मॉन्स. सो मॉलिब्डेनम, नायट्रोजन अँड सल्फर. सो यू शुड रिमेंबर, बऱ्याच वेळा यावर प्रश्न येत आहेत. सो डिफिशियन्सी सिम्पटम्स हे मॉर्फॉलॉजिकल चेंजेस येतात जेव्हा एखादा मूलद्रव्य कमी प्रमाणात असतो, आणि यामध्ये मोबाईल एलिमेंट आहेत आणि इमोबाईल एलिमेंटचे. तर जनरली एक लक्षात घ्या, हवेमध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन आहे. प्लांट्स रिक्वायर लार्ज क्वांटिटी ऑफ नायट्रोजन, आणि नायट्रोजन इज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. हा नायट्रोजन जो आहे हवेमध्ये तो आहे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन आहे. सगळ्यात जास्त 78% ऑफ नायट्रोजन प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर हा इनर्ट गॅस म्हणून आहे. So atmospheric nitrogen is there and it is a inert free molecular gas. It cannot be utilized by plant directly. वनस्पती याला डायरेक्टली वापरू शकत नाही आहेत. how it is made available for plants? वनस्पती मग ला हे कसा उपलब्ध होतो? एक लक्षात घ्या, the atmospheric nitrogen combines with oxygen. हा हवेमधला नायट्रोजन ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो, अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ नायट्रोजिनस कंपाऊंड. आणि हे सगळं घडतं कशाद्वारे? काही बॅक्टेरिया, सर्टन बॅक्टेरिया आर देअर, लाईक रायझोबियम आहे, ॲझॅटोबॅक्टर आहे, फ्रँकिया आहे, क्लॅप्सिल्ला आहे. दीज आर नायट्रोजन फिक्सर. इव्हन ब्ल्यू ग्रीन अल्गी आहे, सायनोबॅक्टेरिया, ज्यामध्ये ॲनाबिना असतो, किंवा नॉस्टॉक आहे. सम सायनोबॅक्टेरिया अँड बॅक्टेरिया हॅव ॲबिलिटी, त्यांच्याकडे क्षमता आहे, दे फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्व्हर्ट इन टू नायट्रोजिनस कंपाऊंड. हवेतला फ्री मॉलिक्युलर नायट्रोजनचं रूपांतर ते नायट्रोजिनस कंपाऊंडमध्ये करतात थ्रू द प्रोसेस कॉल नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे N2 फिक्सेशनद्वारे वनस्पतीला तो जमिनीकडे उपलब्ध होतोय इन द फॉर्म ऑफ नायट्रोजिनस कंपाऊंड. लाईक सम ऑफ देम इज ऑक्सिडाइज अनायनिक फॉर्म आहेत, नायट्राईट किंवा नायट्रेट असतील. कॅटायनिक फॉर्ममध्ये येतं अमोनियम साल्ट आहेत. ऑल दीज आर नायट्रोजिनस कंपाऊंड जे वनस्पतीला या नायट्रोजन फिक्सेशनद्वारे जमिनीमध्ये उपलब्ध होत आहेत. The plant absorbs the nitrogen from soil in the form of these ions. Plants absorb ionic form मध्ये नायट्रोजन हा प्लांट्सद्वारे स्वीकारला जातो, आणि याचा वापर वनस्पती ऑर्गॅनिक नायट्रोजन मध्ये कन्व्हर्ट करतात. म्हणजे लक्षात घ्या, व्हॉट इज द सोर्स ऑफ नायट्रोजन फॉर प्लांट्स? The main source, no doubt, plant do not directly take nitrogen from air. सॉइलमध्ये उपलब्ध झालेला हा
वेगवेगळ्या फॉर्ममधला नायट्रोजनस कंपाऊंड आहेत तेच मेन सोर्स आहेत नायट्रोजनचे फॉर प्लांट absorb these nitrogenous compound, maybe nitrite, nitrate or ammonium salt utilized for the development of organic nitrogen in the form of amino acid. Amino acid बनवतात ते प्लांट्स मध्ये वापरली जातील. What about another compound? कार्बनचा सोर्स काय आहे प्लांटसाठी? The carbon is mainly obtained from atmospheric CO2. वनस्पतीमध्ये what is the source of carbon? The carbon is mainly obtained from carbon dioxide. आणि कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये आहे यू नो व्हेरी वेल 0.003%. मग 0.03% मध्ये असलेला मग ॲटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साईड आणि ॲक्वॅटिक प्लांटमध्ये ठीक आहे मेजॉरिटी प्लांट्स आर लँड प्लांट दे डायरेक्टली टेक फ्रॉम एअर. व्हॉट अबाउट ॲक्वॅटिक प्लांट? डिझॉल्व कार्बन डायऑक्साईड ते वापरतात. व्हॉट अबाउट द सोर्स ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन? मोस्टली हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे वॉटरमधनं प्लांट्सला उपलब्ध होत आहे. द हायड्रोजन इज ऑब्टेन बाय प्लांट थ्रू वॉटर, कार्बन फ्रॉम कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन फ्रॉम सॉइल इन द फॉर्म ऑफ दीज आयोनिक फॉर्म. याचा अर्थ या CHON हे बेसिक बिग 4 एलिमेंट इथं उपलब्ध झाले. व्हॉट अबाउट अदर मिनरल एलिमेंट्स? बाकीचे सगळे मिनरल एलिमेंट्स आहेत. ऑल द मिनरल एलिमेंट्स आर ऑब्टेन्ड बाय प्लांट डायरेक्टली फ्रॉम सॉइल. सॉइलमध्ये सॉइल सोल्युशन म्हणजे वॉटर आहे, त्यामध्ये हे डिझॉल्व असणारे सर्व मिनरल एलिमेंट आहे. ऑल अदर मिनरल एलिमेंट्स आर ऑब्टेन्ड फॉर प्लांट फ्रॉम सॉइल. आणि ते सॉइलमध्ये वेगवेगळ्या उदाहरणात सल्फर असेल तर सल्फेटच्या फॉर्ममध्ये असेल, फॉस्फरस असेल तर फॉस्फेटच्या फॉर्ममध्ये असेल. मीन्स दे आर ॲब्सॉर्ब. फॉर एक्झाम्पल सल्फर असेल तर दे आर ॲब्सॉर्ब ॲज अ सल्फेट, फॉस्फरस ॲज फॉस्फेट किंवा इतर मूलद्रव्य आहेत. ऑल ऑफ देम आर डायरेक्टली ॲब्सॉर्ब फ्रॉम सॉइल. म्हणजे यावरून असं म्हणता येईल कन्क्लुडिंग पॉईंट इज व्हेरी सिम्पल हिअर. ऑल द मिनरल एलिमेंट्स प्लांट टेक डायरेक्टली फ्रॉम सॉइल. What about non-mineral? Carbon from carbon dioxide from air mostly. What about oxygen and nitrogen from water and nitrogenous compound? हे सॉइल मधनच घेतात प्लांट. दिस इज अबाउट द सोर्स ऑफ मिनरल एलिमेंट्स फॉर प्लांट्स. याला जोडून एक आर्टिकल आहे टॉक्झिसिटी ऑफ एलिमेंट. द टॉक्झिसिटी ऑफ मायक्रो एलिमेंट स्पेशली, कारण मेगा एलिमेंटची टॉक्झिसिटी नसतेच. द टॉक्झिसिटी ऑफ मायक्रो एलिमेंट्स. कशाला टॉक्झिसिटी म्हणायची? केव्हा एखादा मूलद्रव्य वनस्पतीला टॉक्झिक बनू शकतो हेही महत्त्वाचं आहे ना. सो टॉक्झिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रियंट. एनी मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन, कुठलंही मिनरल आयनचं असं कॉन्सन्ट्रेशन ज्यामुळे त्या टिश्यूचं दॅट कॉजेस रिडक्शन इन वेट बाय 10%, त्यामुळे त्या वनस्पतीच्या टिश्यूमध्ये 10% वजन घटत असेल त्या कॉन्सन्ट्रेशनला काय म्हणायचं आहे? टॉक्झिक. सो व्हॉट इज मीन बाय टॉक्झिक कॉन्सन्ट्रेशन? एनी मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन, एनी मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन that reduces the weight of tissue by 10%. Weight of tissue by 10% is said to be toxic. काय म्हणतोय? एनी मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन, असं कुठलंही मिनरल आयन कॉन्सन्ट्रेशन ज्यामुळे काय घडतंय? जे कॉन्सन्ट्रेशनमुळे इट अ रिडक्शन इन अ वेट ऑफ टिश्यू बाय 10%, 10% टिश्यूचं वजन कमी होत असेल तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे? इट इज सेड टू बी टॉक्झिक. तेव्हा तो मूलद्रव्य टॉक्झिक होतो. अँड जनरली यू नो दॅट मायक्रो एलिमेंट्स आर कॉमनली नोन ॲज अ ट्रेस एलिमेंट ॲज दे आर रिक्वायर्ड इन ट्रेसेस, व्हेरी मायन्यूट क्वांटिटी. ते अतिशय कमी प्रमाणात वनस्पतींना लागतात आणि यांच्यामध्ये स्लाइट इन्क्रीज झालं आणि स्लाइट डिक्रीज झालं तरी प्रॉब्लेम आहे. As they are required in appropriate amount, very small amount, the slight increase in amount of microelement, what will happen? They causes toxicity. The moderate increase, थोडासा जरी वाढ झाली
दे कॉज बिकम टॉक्झिक अँड मॉडरेट डिक्रीज झालं दे मे कॉज डिफिशियन्सी सिम्टम्स. त्यामुळे डिफिशियन्सी सिम्टम्स सुद्धा येऊ शकतात. मग द टॉक्झिसिटी ऑफ एलिमेंट व्हॅरी फ्रॉम प्लांट टू प्लांट आहे, किंवा टॉक्झिसिटी ऑफ कुठलाही मूलद्रव्य हा प्रत्येक वनस्पतीनुसार व्हॅरी करू शकतो. सो टॉक्झिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रियंटबद्दल बोलतोय आपण का, मायक्रोन्यूट्रियंट्स मॉडरेट अमाऊंटमध्येच लागतात. स्लाईट मॉडरेटपेक्षा ज्या झालं टॉक्झिक बनतोय, कमी झालं डिफिशियन्सी सिम्टम्स येऊ लागतात आणि यांची लेवल हे अतिशय ॲडिक्वेट असायला हवी. द मायक्रोन्यूट्रियंट्स, मग टॉक्झिसिटी ही इट व्हॅरीज विथ प्लांट्स आहे. इट व्हॅरीज विथ प्लांट अँड व्हॅरीज विथ प्लांट ॲज वेल ॲज एलिमेंट. प्रत्येक प्लांटनुसार आणि एलिमेंटनुसार ही बदलते. फॉर एक्झाम्पल द टॉक्झिसिटी ऑफ मॅग्नीज इन सोयाबीन. ही केव्हा मॅग्नीज सोयाबीनमध्ये टॉक्झिक होतोय, अबाउट 600 मिलीग्राम पर ग्रॅम. जेव्हा प्रत्येक ग्रॅममध्ये 600 मिलीग्राम मॅग्नीज येत आहे तेव्हा तो टॉक्झिक आहे. म्हणजे याचा उदाहरण याच्यावर म्हणताय प्रत्येक वनस्पतीमध्ये मूलद्रव्याची टॉक्झिसिटी ही डिफरंट असू शकते. इट व्हॅरीज इव्हन the less amount of what excess, if the excess amount of micronutrient is there, एखादा मूलद्रव्य मायक्रोन्यूट्रियंट जास्त प्रमाणात झाला, what will happen, it may affect the uptake of another elements. This is very important point what I am telling you here. एखादा मायक्रोन्यूट्रियंट जर एक्सेसमध्ये झाला तर तो काय करतोय, कशावर परिणाम करतोय, इट अफेक्ट द अपटेक ऑफ अनादर एलिमेंट्स. दुसऱ्या मूलद्रव्याचं अपटेक रोखतोय. टेक एन एक्झाम्पल, दिस मॅग्नीज कॉम्पीट विथ वॉट. हा मॅग्नीज कॉम्पीट करतोय आयर्न आणि मॅग्नेशियम सोबत. The plants, manganese is absorbed by plant along with Fe and Mg, पण excess amount of manganese affect the uptake of what? Iron as well as magnesium. तो आयर्न आणि मॅग्नेशियमचं अपटेकवर परिणाम करतोय. ॲट द सेम टाइम दिस मॅग्नीज कॉम्पीट विथ मॅग्नेशियम फॉर बाइंडिंग द एन्झाईम्स. हा मॅग्नीज काय करतोय, एक्सेस अमाऊंटमध्ये असल्यावर तो या Mg सोबत कॉम्पिटिशन करतोय फॉर बॉन्डिंग द एन्झाईम. एन्झाईमचे कोफॅक्टर आहे त्या, म्हणजे एक फायदा एक नुकसान काय झालं, एक्सेस अमाऊंटमध्ये मायक्रोन्यूट्रियंट झालं, इट विल अफेक्ट द अपटेक ऑफ अनादर एलिमेंट्स. वन ड्रॉबॅक. द अनादर वन, इट मे कॉम्पीट विथ वॉट, एन्झाईम बाइंडिंग साइट्स. Even this manganese also affect the uptake of calcium from soil. बघा, मॅग्नीज जर एक्सेसमध्ये झाला, हा मायक्रोन्यूट्रियंट आहे, तो टॉक्झिक होतोय आणि त्यामुळे इट प्रिव्हेंट द अपटेक ऑफ Fe, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. समजा याचं प्रमाण ज्या झालं, हे तीनही मूलद्रव्याचं अपटेक योग्य प्रमाणात होणार नाही, हे कमी प्रमाणात वनस्पतीकडे आल्यामुळे काय होतील, इट इंड्युसेस द डिफिशियन्सी सिम्टम्स. त्यामुळे काय होईल, द लेस अपटेक ऑफ Mg, Fe and Ca, it induce what, there will be the induction of deficiency symptom of these three element. म्हणून इम्पॉर्टंट पॉईंट एवढाच लक्षात ठेवायचं आहे, मायक्रोन्यूट्रियंटचं असं कॉन्सन्ट्रेशन ज्यामुळे टिश्यूचं वेट हे 10% कमी होत असेल तर तेव्हा तो टॉक्झिक आहे. टॉक्झिसिटी ऑफ मायक्रोन्यूट्रियंट हे व्हॅरी करते विथ एलिमेंट्स अँड प्लांट्स. इव्हन द टॉक्झिसिटी जी आहे ना, ती केव्हा टॉक्झिक म्हणू शकतो, 10% रिडक्शन झाल्यावरच. आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ऑफ एक्सेस अमाऊंट ऑफ वन एलिमेंट मे अफेक्टिंग द अपटेक ऑफ अनादर एलिमेंट, इट मे कॉम्पीट विथ द फॉर एन्झाईम बाइंडिंग साइट अँड इंडक्शन ऑफ डिफिशियन्सी सिम्टम्स. दिस इज अबाउट हिअर व्हॉट यू कॉल अरे होत असतं, हे महत्त्वाचं आहे. जनरली वी नो दॅट सॉइल इज द मेन सोर्स ऑफ एलिमेंट. सॉइल हा मुख्य स्रोत आहे ज्यामधनं काय करतात, द प्लांट ॲब्सॉर्ब मेजॉरिटी ऑफ एलिमेंट्स. whatever the plants are there, they absorb all the major elements directly from what, soil, and they are transported to the other part of plant body. रूट मार्फत, वनस्पतीमध्ये असलेल्या रूट मार्फत they absorb all the mineral elements, even nitrogenous compound or nitrogenous salt सुद्धा they directly absorb. Plant directly absorb different mineral elements from soil
अँड दे आर ट्रान्सपोर्टेड टू अदर पार्ट्स ऑफ प्लांट बॉडी. वनस्पतीच्या इतर भागाकडे ते ट्रान्सपोर्ट केले जातात. नेक्स्ट टू दॅट इव्हन हे वेगवेगळ्या भागामध्ये ट्रान्सपोर्ट केले जातात. म्हणजे याचा अर्थ काय, सॉईल ॲक्ट ॲज अ मेन सोर्स. सॉईलमध्ये सगळेच मूलद्रव्य उपलब्ध आहेत. सॉईल वॉटरमध्ये म्हणा, सॉईल सोल्युशनमध्ये म्हणा. अँड सॉईल कशाने बनलेली आहे, द सॉईल इज मेड अप ऑफ व्हेरी फाईन क्ले पार्टिकल विथ अ न्यूक्लियस. इट इज मेड अप ऑफ व्हेरी फाईन क्ले पार्टिकल विथ न्यूक्लियस. आणि त्यामध्ये न्यूक्लियस आहे. व्हेरी फाईन पार्टिकल ऑफ सॉईल हॅव्हिंग न्यूक्लियस इज नोन ॲज मिसेल ऑर मायसेल. And the micelles are what? They are positively charged or negatively charged. हे negatively charged असतात. The micelles काय आहेत? All the micelles are generally they are negatively charged आहेत. And they hold, मग यावर कुठला चार्ज असणारे आयन्स होल्ड केले जातील? They are generally holding the positively charged आयन्स. मग कॅटायन्स त्यावर बाइंड होण्याची शक्यता आहे. सो लुक ॲट हिअर, प्लांट्स मधले हे जे सॉईल आहे, द सॉईल इज अ होल्डिंग वॉट? व्हेरी फाईन क्ले पार्टिकल विथ न्यूक्लियस आर कॉल्ड मायसेल. दे आर निगेटिव्हली चार्ज्ड अँड दे हेल्ड पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. आणि सॉईलमध्ये मोस्टली हे आयोनिक फॉर्ममध्येच आहेत. ऑल द मिनरल एलिमेंट्स प्रेझेंट इन सॉईल मोस्टली इन आयोनिक फॉर्म. ते मोस्टली आयोनिक फॉर्ममध्येच असतात. Majority of elements are present in soil in ionic form and they are absorbed here. ते absorb होतात. मग there is a exchange of what? Ions between root surface and clay particle. It helps to maintain the ionic balance. आणि हे आयोनिक एलिमेंट जे काही येणार आहेत सॉईलमध्ये त्यांनाच आपण these ionic forms of elements are commonly called electrolytes in plants. Electrolytes in plant. म्हणजे सॉईलमधनं रूट हेअरमध्ये येतात. रूट हेअरमधनं कंडक्टिव्ह टिश्यू मार्फत इतर पार्टकडे जातील. ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन सॉईल, मोस्ट ऑफ देम आर आयन्स अँड दीज आयोनिक फॉर्म्स इन प्लांट्स आर कॉल्ड इलेक्ट्रोलाइट्स. आणि जे मुवमेंट आहे ना इलेक्ट्रोलाइटची, द मुवमेंट ऑफ आयन्स वेदर इट इज इन ऑर आउट, द मुवमेंट ऑफ आयन इज नोन ॲज फ्लक्स. बघा फ्लक्स म्हणजे काय, द मुवमेंट ऑफ आयन इज नोन ॲज फ्लक्स. फ्लक्सचे दोन प्रकार असतात, इनफ्लक्स अँड आउटफ्लक्स. व्हॉट इज इनफ्लक्स? द मुवमेंट ऑफ आयन इन टू द सेल इज नोन ॲज इनफ्लक्स अँड द आउटवर्ड मुवमेंट ऑफ आयन इज नोन ॲज इफ्लक्स और आउटफ्लक्स. म्हणजे याचा अर्थ दोन प्रकारचे मुवमेंट आहेत प्लांट्समध्ये. द आयोनिक मुवमेंट इट इज ऑफ टू टाईप्स. आयोनिक मुवमेंट ही दोन प्रकारची असू शकते, मे बी इफ्लक्स और आउटफ्लक्स. आउटफ्लक्स आणि इफ्लक्स एकच बरं का. बाहेरच्या दिशेला असेल तर आउटफ्लक्स म्हणायचं आहे, आतल्या दिशेला असेल तर इनफ्लक्स मुवमेंट आहे. मग हे आयन, मिनरल आयन ॲब्सॉर्ब होतात नेमकं कुठल्या एरियात? देर आर टू स्पेसेस इन प्लांट्स. देर आर टू स्पेसेस. आउटर स्पेस म्हणजेच बाहेरचा आणि आउटर फेसला फ्री स्पेस असं म्हणतात. Mineral absorb in two spaces inside the plant body. One is outer or free space and other one is inner space or closed one. मग हे दोन स्पेस आहेत ज्या ठिकाणी मिनरल आयन होतात. मग आउटर स्पेस म्हणजे कुठली जागा? द आउटर स्पेस मोस्टली इन्क्लूड इंटरसेल्युलर गॅप्स. दोन सेलच्या मध्ये असणारे गॅप आहेत त्यांना, आणि त्यासोबत सेल वॉल ऑफ प्लांट सेल, वनस्पती सेलचे सेल वॉल. द सेल वॉल अँड इंटरसेल्युलर गॅप्स, सेल वॉल अँड इंटरसेल्युलर गॅप्स रिप्रेझेंट आउटर ऑर फ्री स्पेस. बाहेरचा किंवा तो फ्री स्पेस मानला. सो फ्री स्पेस और आउटर स्पेस इन्क्लूड मोस्टली इंटरसेल्युलर गॅप, दोन सेलच्या मध्ये असलेला गॅप आणि सेल वॉल. आणि या दोघांना मिळून जे इंटरकनेक्शन तयार होतं त्याला आपण अपोप्लास्ट असं म्हणतोय. व्हॉट इज अपोप्लास्ट? द इंटरकनेक्शन ऑफ इंटरसेल्युलर गॅप अँड सेल वॉल. सेल एकमेकांना जोडत गेल्या आणि हे गॅप आणि सेल वॉलला मिळून अपोप्लास्ट होतं. याच्या मार्फत मुवमेंट आहे. अँड देर इज अ रॅपिड अपटेक ऑफ मिनरल आयन इन आउटर स्पेस. यामध्ये
रॅपिड अपटेक ऑफ मिनरल आयन घडत असतं. रॅपिड अपटेक ऑफ मिनरल आयन ऑकर इन अ फ्री स्पेस अँड इट इज विदाउट एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. याला पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन असं म्हटलं जातं. कुठल्या भागामध्ये? आउटर फ्री स्पेस म्हणजेच इंटरसोलार स्पेस आणि सेल वॉल मार्फत जर रॅपिड मुवमेंट होते कुणाची? इनटेक ऑफ ऑर अपटेक ऑफ मिनरल आयन अँड इट इज अ रॅपिड अपटेक अँड इट इज अ पॅसिव्ह वन. हे पूर्णपणे पॅसिव्ह आहे. व्हॉट अबाउट अनदर वन? इन्नर स्पेस इज देअर. हा जो इन्नर स्पेस आहे त्या इन्नर स्पेसमध्ये वेगळा आहे. इन्नर स्पेसमध्ये कसं असेल? सेलच्या आतमध्ये असलेला प्रोटोप्लाझम आणि सेल सॅप आहे. द सेल सॅप अँड प्रोटोप्लाझम इज देअर आणि या प्रोटोप्लाझम आणि सेल सॅप या दोघांना मिळून ते तयार होतं. सो प्रोटोप्लाझम आणि सेल सॅप टुगेदर फॉर्म दॅट वन. द सेल सॅप अँड प्रोटोप्लाझम हे वॉट दे रिप्रेझेंट द इन्नर स्पेस आणि इन्नर स्पेसमध्ये हे थ्रू मेम्ब्रेन आहे. इट ऑकर ए कंपॅरेटिव्हली हा स्लो असेल अँड इट इज बिकॉज ऑफ एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. हे ॲक्टिव्ह अपटेक असेल. ॲक्टिव्ह अपटेक म्हणजे युटिलायझेशन ऑफ एनर्जी अँड मिनरल आयन एंटर्स इनसाइड द सेल थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन थ्रू स्पेशलाइज प्रोटीन. मग हे रॅपिड अपटेक हे बाहेरच्या स्पेसमध्ये. इन्नर स्पेसमध्ये कोण आलं? सेलच्या आतमध्ये असलेला सेल सॅप आणि प्रोटोप्लाझम आहे. या दोन्ही मार्फत लार्ज क्वांटिटी ऑफ मिनरल्स आर what absorbed and from root they are conducted in all parts of the plant body. ट्रान्सपोर्ट केले जातात वेगवेगळ्या भागामध्ये. नाव द नेक्स्ट आर्टिकल इज ऑन बोर्ड बिसाइड देअर. यानंतर आपण जाणार आहोत द व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल नायट्रोजन मेटाबॉलिझम. द नायट्रोजन मेटाबॉलिझम हाऊ इट वर्क. आणि नायट्रोजन मेटाबॉलिझममध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे? द नायट्रोजन सायकल इज देअर. The next article here, nitrogen metabolism. आणि नायट्रोजन मेटाबॉलिझम म्हणल्यानंतर यामध्ये नायट्रोजनशी निगडीत सगळ्याच इव्हेंट्स येणार आहेत. जनरली यू नो दॅट नायट्रोजन इज अ ड्युअल. इट इज अ युनिक इन सेन्स दॅट तो दोन्ही फॉर्ममध्ये आहे. ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा आहे आणि सॉईलमध्ये सुद्धा आहे. ॲटमॉस्फिअरिक फॉर्म आणि लिथोस्फिअर म्हणजे सॉईल हे दोन्हीकडे उपलब्ध असतं. एकमेव एलिमेंट आहे तो. मिनरल ॲज वेल ॲज नॉन मिनरलमध्येही बिलॉंग करतो. आणि प्लांट्सला नायट्रोजन यू नो व्हेरी वेल इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ, जे आपण अगोदर रोलमध्ये पाहिलेलं आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉम्पोनंट ऑफ प्रोटोप्लाझम यू नो व्हेरी वेल. त्यामध्ये असणारे अमायनो ॲसिड्स आहेत, त्यामध्ये असणारे विटॅमिन्स आहेत, हार्मोन्स आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत, न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. म्हणजे या सर्वांचा तो महत्त्वाचा घटक आहे. बघा, अमायनो ॲसिड, हार्मोन्स, एन्झाइम्स, प्रोटीन्स, ऑल टाइप्स ऑफ प्रोटीन्स आर देअर, न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिक ॲसिड, या सर्वांमध्ये तो इन्व्हॉल्व आहे. आणि नायट्रोजन मेटाबॉलिझममध्ये मग इथं काय, देर इज अ कंटिन्युअस नीड ऑफ सर्क्युलेशन ऑफ नायट्रोजन फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू द लाईफ अँड लाईफ टू द ॲटमॉस्फिअर. देर इज अ कंटिन्युअस नीड ऑफ व्हॉट, सर्क्युलेशन ऑफ नायट्रोजन. द नायट्रोजन मेटाबॉलिझममध्ये अनेक गोष्टींचा समावेश येईल. त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे नायट्रोजन सायकल, नायट्रोजन चक्र. इट इन्क्लूड नायट्रोजन सायकल, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन येतं, अमायनो ॲसिड सिंथेसिस आहे, अमाइड फॉर्मेशन आहे. दीज आर द सब टायटल अंडर N2 मेटाबॉलिझम. देन क्वेश्चन अराइज, व्हॉट इज अ नायट्रोजन सायकल. एक लक्षात घ्या, नायट्रोजन कंटिन्युअसली, द सप्लाय ऑफ नायट्रोजन टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ती सायक्लिक असायला हवं, तो कंटिन्युअस, एन्व्हायरमेंट टू द लिव्हिंग वर्ल्ड अँड लिव्हिंग वर्ल्ड टू द एन्व्हायरमेंट. म्हणून मी काय म्हणतोय, द सायक्लिक सर्क्युलेशन ऑफ नायट्रोजन, द सायक्लिक सर्क्युलेशन ऑफ नायट्रोजन अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत.
द सायक्लिक सायकल प्रमाणे आहे द सायक्लिक सर्क्युलेशन ऑफ नायट्रोजन अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम reservoir pull in atmosphere and lithosphere pull in soil यांच्यामध्ये तो सायक्लिक पद्धतीनं मूव्ह होतोय इज नोन ॲज नायट्रोजन सायकल. द सर्क्युलेशन ऑफ व्हॉट सायक्लिक सर्क्युलेशन ऑफ नायट्रोजन अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिझर्वायर पुल इन ॲटमॉस्फिअर अँड लिथोस्फिअर मध्ये असलेला वॉट लिथोस्फिअरिक पूल इन अ सॉईल पूल हा लिथोस्फिअरमध्ये आहे. यांच्यामध्ये जे सर्क्युलेट होत असतो नायट्रोजन इज नोन ॲज नायट्रोजन सायकल. अँड द नायट्रोजन सायकल इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण नायट्रोजन इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट फॉर प्लांट्स टू. मग नायट्रोजन सायकलमध्ये अनेक स्टेप्स आहेत. द नायट्रोजन सायकल इन्व्हॉल्व्स हाऊ मेनी स्टेप्स यामध्ये नंबर ऑफ स्टेप्स आहेत लाईक N2 फिक्सेशन. It involves steps like nitrogen fixation. Second one, त्यानंतर ammonification. It also includes the steps like nitrification, nitrogen assimilation. It involves mainly 5 steps are here आणि त्यात 5ही स्टेप्स समोर आहेत बघा. पहिली स्टेप्स आहे या ठिकाणी कोणती आहे? बायोलॉजिकल और नॉन बायोलॉजिकल नाइट्रोजन फिक्सेशन, अमोनिफिकेशन, नाइट्रिफिकेशन, नाइट्रोजन assimilation at the same time and denitrification. So these are the steps here. सो नायट्रोजन सायकलमध्ये वारंवार लिव्हिंग टू नॉन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग सायक्लिक पद्धतीनं नायट्रोजनचं सर्क्युलेशन होतं म्हणून त्याला नायट्रोजन सायकल म्हटलेलं आहे. आणि नायट्रोजन सायकलमध्ये हे 5 स्टेप्स येतात. नंबर 1 इज अ N2 फिक्सेशन. व्हॉट इज अ नायट्रोजन फिक्सेशन? द फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट फेज. द नायट्रोजन फिक्सेशन याला मी सिम्पली कन्वर्ट करतोय बघा. दिस इज अ वॉट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हा नायट्रोजिनस कंपाऊंडमध्ये कन्वर्ट झाला. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ फ्री मॉलिक्युलर नायट्रोजन इन टू नायट्रोजिनस कंपाऊंड. हवेमध्ये नायट्रोजन कसं आहे? फ्री मॉलिक्युलर फॉर्ममध्ये आहे. त्याचं रूपांतर हे नायट्रोजिनस कंपाऊंडमध्ये होणे म्हणजे काय? N2 फिक्सेशन. द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक फ्री मॉलिक्युलर नायट्रोजन इन टू नायट्रोजिनस कंपाऊंड इज नोन ॲज N2 फिक्सेशन और नायट्रोजन फिक्सेशन. आणि नायट्रोजन फिक्सेशन इज अकंपनीड बाय 3 डिफरंट वेज. लुक ॲट हिअर. बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, इंडस्ट्रियल N2 फिक्सेशन अँड इलेक्ट्रिकल फिक्सेशन. आणि इलेक्ट्रिकल फिक्सेशन म्हणलं की सर्वात पहिली स्टेप तीच येते. याला ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन म्हणलं तरी चालेल. म्हणजे याचा सब सिटीज ऑफ 3 स्टेप्स. नंबर 1 ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन सगळ्याचा बेस वरची लाईन आहे. N2चं कन्व्हर्जन नायट्रोजिनस कंपाऊंडमध्ये होतं आहे. द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन हवेमध्ये व्हॉट इज द मेजर सोर्स ऑफ नायट्रोजन? नो डाऊट एअरमध्ये हा 78% फ्री मॉलिक्युलर फॉर्ममध्ये नायट्रोजन आहे. आणि हा फ्री मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असलेला नायट्रोजन हा ड्युरिंग रेनी सीझन दिस इज ऑल्सो नोन ॲज फिजिकल N2 फिक्सेशन. का? यामध्ये लिव्हिंग एजंट इन्व्हॉल्व नाही आहे. मग ड्युरिंग रेनी सीझन व्हॉट विल हॅपन? रेनी सीझनमध्ये जेव्हा आकाशामध्ये विजांचा कडकडाट व्हायला लागतो, अंडर व्हॉट थंडरस्टॉर्म्स आर देअर. what will happen? Lightning, under lightning and thunderstorm there is a discharge of high voltage of electricity. At that time the atmospheric oxygen combines with what? Nitrogen. हवेमधला जो ऑक्सिजन असतो तो कुणासोबत कंबाईन होतोय? द हवेमधला ऑक्सिजन हा नायट्रोजन सोबत कंबाईन होतोय. अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट? यापासून तयार होत आहेत नायट्रोजन ऑक्साइड्स. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजन ऑक्साइड्स तयार केले जातात. आणि हे नायट्रोजन ऑक्साइड केव्हा तयार होतात बघा? ड्युरिंग रेनी सीझन अंडर हाय व्होल्टेज ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन कंबाईन्स विथ
what? Atmospheric nitrogen combines with oxygen and there is a formation of nitrous what? Nitrogen oxide, maybe in the form of NO, N2O, NO2. हे वेगवेगळे ऑक्साइड्स तयार होतात आणि हे ऑक्साइड काय होतात, जे these oxide combines with रेन वॉटर. हे ऑक्साइड रेन वॉटर सोबत कंबाईन होतात. they combines with rain water and there is a formation of nitrous acid and nitric acid. they combines with rain water, हवेमध्ये असणाऱ्या पाण्यासोबत ते कंबाईन होतात. there is a formation of HNO2 and HNO3, nitric acid and nitrous acid, and these acid along with rain reaching the soil, ते सॉइल कडे येतात. बघा, नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड हे सॉइल मध्ये कुठून येत आहेत, अलॉंग विथ रेन वॉटर और रेन ड्रॉप ते सॉइलला रीच होत आहेत. इन द सॉइल दे कंबाइन्स विथ फ्री रॅडिकल्स. They combines with the alkali radical and formation of what here, either nitrate or nitrite. मग ते पोटॅशियम नायट्राइट असतील किंवा नायट्रेट असेल. म्हणजे सॉइलमध्ये आल्यानंतर या ॲसिड कुणासोबत रिॲक्ट होत आहेत, फ्री अल्कली रॅडिकल अँड फॉर्मेशन ऑफ नायट्रेट अँड नायट्राइट विच आर अवेलेबल फॉर्म. नाव नायट्रोजन अवेलेबल इन द फॉर्म ऑफ आयदर NO2 मायनस, हे नायट्राइट आहे, आणि NO3 मायनस नायट्रेट आहे. या फॉर्ममध्ये ते उपलब्ध आहेत. अँड फ्रॉम देअर ऑन द प्लांट ॲब्सॉर्ब. म्हणजे लक्षात घ्या, नॉन बायोलॉजिकल म्हणजेच फिजिकल रेनी सीझनमध्ये ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन होतं आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा रोल आहे, म्हणून इलेक्ट्रिक नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. इन कॉन्ट्रास्ट टू दॅट द बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, दुसरा प्रकार द बायोलॉजिकल N2 फिक्सेशन. मग थोडंसं बोललोय मी सोर्सेस बद्दल, त्यामध्येच इथं काय होतं आहे, द ॲटमॉस्फेरिक फ्री नायट्रोजन इज ट्रॅप्ड बाय, ॲब्सॉर्ब बाय सम. व्हॉट आर द एक्झाम्पल, सम बॅक्टेरिया. ज्या काही बॅक्टेरियांची नावं मी म्हणलो, उदाहरणार्थ रायझोबियम आहे, सिम्बायोटिक आहे, फ्रँकिया सिम्बायोटिक आहे, ॲझोस्पिरिलम, ॲझोटोबॅक्टर, free living bacteria. In addition to that, blue green algae, cyanobacteria, maybe nostoc, maybe anabina or some other form, they have ability to trap atmospheric nitrogen and converts into nitrogenous compound. इथं काय एजंट आहे, लिव्हिंग एजंट आहे. सेम फॉर्मॅट, कन्वर्जन ऑफ atmospheric nitrogen into nitrogenous compound through मायक्रोऑर्गॅनिझम इज नोन ॲज बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. आणि निसर्गामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात नायट्रोजन कंपाऊंड हे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशनद्वारे उपलब्ध होतात अमोनिया फॉर्ममध्ये. कारण याचा पहिला प्रोडक्ट हा अमोनिया आहे. तिकडे बघा, इलेक्ट्रिकलमध्ये नायट्राइट आलं. तर नाव डेज वन मोर थिंग इज देअर, लुक ॲट दॅट चार्ट. यामध्ये इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन आहे. सो इन इंडस्ट्रीज nowadays a very large amount of nitrogen is fixed, industrial N2 fixation. In industries what will happen, nitrogen combines with hydrogen at high atmospheric pressure and temperature. आणि युरिया जो आपण पिकांना देतो ना, युरिया, हा युरिया नायट्रोजन नत्र म्हणतो त्याला आपण. युरिया इज मेड अप ऑफ नायट्रोजन आणि हा युरिया हॅबर प्रोसेसद्वारे इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात तयार केला जातो. ज्या ठिकाणी हाय टेम्परेचर अँड प्रेशरला हायड्रोजन अँड नायट्रोजन कंबाईन होतात अँड फॉर्मेशन ऑफ युरिया. युरिया इज अ इंडस्ट्रियल प्रोडक्ट. हे इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे पहिली स्टेप आहे. बायोलॉजिकल, मे बी बायोलॉजिकल, इलेक्ट्रिकल और इंडस्ट्रियल, हे नायट्रोजन फिक्स होईल. इलेक्ट्रिकल म्हणलं की NO3 आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट हा अमोनिया आहे. आणि प्लांट्स हा ॲब्सॉर्ब करतात NH4च्या फॉर्ममध्ये. हा ॲटमॉस्फेरिक रिझर्व पूल आहे, हा हवेमधला आहे. हा लिथोस्फियर आहे, सॉइलमधला पूल आहे दुसरा. हे प्लांटला उपयोगाचं आहे. नाव व्हॉट विल हॅपन, सी द अनादर स्टेप. इथून हे अपटेक कोण करतं, हे सगळं प्लांट सॉइलमधनं अपटेक करतं, ज्याला आपण ॲसिमिलेशन, नायट्रोजन ॲसिमिलेशन असं म्हणू शकतो.
The plants absorb nitrogen in the form of different ionic form, may be cationic form or anionic form. त्यामध्ये तो absorb केला जातोय. मग या ठिकाणी सेकंड स्टेप आहे नायट्रोजन फिक्से assimilation. This is the first one. We have now completed second one. Second one कडे जाताना first one completed nitrogen assimilation. The plants uptake all the compound from soil in the form of plants mostly absorb nitrogen in the form of nitrite or nitrate or sometime NH4 plus sodium ammonium salt. प्लांटनी ॲब्सॉर्ब केलेला हा जो नायट्रोजन आहे दे ॲब्सॉर्ब नायट्रोजन अँड दॅट नायट्रोजन इज युटिलाइज्ड बाय प्लांट फॉर द फॉर्मेशन ऑफ वनस्पतीमध्ये पहिल्यांदा तो अमायनो ॲसिड और अमिनो ॲसिड बनतोय. म्हणजे यांचा वापर यामधल्या अमायनो ग्रुप करण्यासाठी प्लांट वापरतात. सो प्लांट ॲब्सॉर्ब what is mean by nitrogen assimilation? The uptake of nitrogenous compound from soil and their utilization by plant for their growth is known as nitrogen assimilation. वनस्पतींद्वारा लिथोस्फियर मधला सॉइल मधला नायट्रोजनस कंपाऊंड स्वीकारलं जाणं आणि त्याचा वापर होणं म्हणजेच काय असेल नायट्रोजन ॲसिमिलेशन. आणि हे नायट्रोजन ॲसिमिलेशन झाल्यावर प्लांटने घेतले नायट्रोजनस कंपाऊंड आणि त्याचं रूपांतर हे काय केलं दे फॉर्म अमायनो ग्रुप ऑफ अमायनो ॲसिड अँड यू नो दीज अमायनो ॲसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्रोटीन्स ऑर एन्झाईम्स. यापासून एन्झाईम म्हणतील आणि समटाईम न्यूक्लिक ॲसिडचे बिल्डिंग ब्लॉक्स न्यूक्लिओटाइड्स बनवण्यासाठी सुद्धा वापरतात प्लांट. राहिला प्रश्न हा प्लांट बायोमास आहे. प्लांटनी तयार केलेला बायोमास त्याचा वापर कोण करतो? त्याचा वापर ॲनिमल करतात. द प्लांट्स आर कंज्युम्ड ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी बाय डिफरंट लेवल्स ऑफ ॲनिमल मे बी डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. मग प्लांटचे प्रोटीन कोण कंज्युम करतं? प्लांटनी बनवलेले प्रोटीन हे ॲनिमल्सकडे येतात आणि ॲनिमल्समध्ये काय होतं त्या प्रोटीनचं परत एकदा द प्रोटीन्स फ्रॉम प्लांट द प्लांट प्रोटीन्स आर कंज्युम्ड और युटिलाइज्ड बाय ॲनिमल. इन ॲनिमल दे आर वन्स अगेन कन्व्हर्टेड और डायजेस्टेड इन टू सिम्पल सगळे सुटे अमायनो ॲसिड बनतील अँड ॲनिमल या अमायनो ॲसिडपासून स्वतःचे प्रोटीन बनवतो. बघा लक्षात घ्या प्लांटचे प्रोटीन आपण खातो आपल्या एलिमेंटरी कॅनलमध्ये ते डायजेस्ट होतात आणि शेवटी काय तयार होतं अमायनो ॲसिड फ्री अमायनो ॲसिड अँड या अमायनो ॲसिडचा वापर करून ॲनिमल स्वतःचे दे डेव्हलप देअर ओन प्रोटीन्स. म्हणजे इथं प्लांटचा बायोमास झाला इकडं ॲनिमलचा बायोमास झाला. या दोन्ही बायोमासचं डिकॉम्पोजिशन कोण घडवून आणतं तर इथं डिकेईंग डिकॉम्पोजर्स आहेत. त्यासाठी पुढची स्टेप येते अमोनिफिकेशन. What is ammonification now here? The dead remains आहे जो द नायट्रोजन दॅट हा कसला नायट्रोजन आहे प्लांटमध्ये बाइंड झालेला नायट्रोजन ऑर्गॅनिक आहे ॲनिमलमधला ऑर्गॅनिक आहे कारण प्लांट्स 3 प्रकारचे सोर्सेस आहेत ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फ्री फॉर्म. मग इथला ऑर्गॅनिक नायट्रोजन आहे. द ऑर्गॅनिक नायट्रोजन फ्रॉम डेड रिमेन्स कुठलाही ॲनिमल डाय होतोय किंवा प्लांटचे पार्ट डाय होत आहे. द ऑर्गॅनिक नायट्रोजन फ्रॉम डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स त्या ॲनिमल्स आणि प्लांटच्या डेड रिमेन्स उदाहरणार्थ वेन ॲनिमल डाईज ऑर युरिनेशन आहे त्यांचे एक्सक्रिटरी वेस्ट प्रोडक्ट आहेत. गाईच्या गोठ्यामध्ये गेल्यावर अमोनियाचा वास येतो ना मग या ठिकाणी काय म्हणतोय युरिन असेल युरिया असेल डेड रिमेन्स असेल मे बी युरिया युरिन डेड रिमेन्स ऑफ व्हॉट हिअर ऑल द प्लांट्स अँड ॲनिमल यांना डिकॉम्पोज करणारे काय आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. द कन्व्हर्जन ऑफ लिसन केअरफुली द कन्व्हर्जन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन फ्रॉम डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल इन टू अमोनिया इज नोन ॲज अमोनिफिकेशन. कळतंय?
मृत शरीरांमध्ये जमा असलेला नायट्रोजन, मग ते प्लांट्स असो, ॲनिमल असो, किंवा त्यांची एक्सक्रिटरी वेस्टमध्ये असलेला नायट्रोजन असेल. सो द कन्व्हर्जन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन फ्रॉम डेड रिमेन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल into ammonia is known as ammonification, and this process is brought about by very specialized microorganism, ammonifying bacteria. सो अमोनिफिकेशन कोण घडून आणलं? डिकम्पोजर्स आहेत, यांच्या डेड रिमेन्सवर काम करणारे डिकम्पोजर्स आहेत. सो डिकम्पोजर्स help in a recycling of nitrogen here. They act on dead remain, they convert the organic nitrogen into ammonia, आणि या बॅक्टेरिया वेगवेगळ्या आहेत. उदाहरणार्थ बॅसिलस रॅमोसस अमोनिफाईंग बॅक्टेरिया, बॅसिलस रॅमोसस, बॅसिलस वल्गॅरिकस, बॅसिलस वल्गॅरिकस आहे, बॅसिलस रॅमोसस आहेत. हे कसल्या बॅक्टेरिया आहेत? ऑल दीज आर जनरली, ऑल दीज बॅक्टेरिया आर ऑफ मेनली कुठल्या प्रकार कॅटेगरीमध्ये येत आहेत? दी आर ऑफ decomposers and ammodifying bacteria. In addition to that, some special actinomycetes and fungi, मायक्रोब्स आहेत. फंगाय तर येणारच नाही यामध्ये. या सर्वांचा वापर हे डेड रिमेन्सवर काम करतात आणि ऑर्गॅनिक नायट्रोजनचं रूपांतर NH3 मध्ये होतं, त्याला अमोनिफिकेशन म्हटलं जातं. नाव गो अहेड, वी हॅव अ नेक्स्ट स्टेप. मग या ठिकाणी अपटेक म्हणजे असिम्युलेशन, इकडं अमोनिफिकेशन झालं. नाव नायट्रिफिकेशन इज ऑल्सो देअर. दिस इज अ फोर्थ स्टेप. हा जो अमोनिया इथं तयार झाला, त्या अमोनियाचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं बघा. The conversion of ammonia into nitrite, or पहिल्यांदा नायट्राइट आणि पुन्हा नायट्रेट. So the conversion of ammonia, हे नायट्रेट, हे दिस इज वॉट, जे नेक्स्ट स्टेप आहे दी आहे नायट्रिफिकेशन. The conversion of ammonia into फायनली पहिल्यांदा NO2 मध्ये आणि नंतर NO3 मध्ये. दी आर कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड नायट्राइट, स्पेशली फायनली म्हणा नायट्रेट. दॅट कन्व्हर्जन ऑफ प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्रेट इज नोन ॲज नायट्रिफिकेशन. याला काय म्हणायचं आहे? नायट्रिफिकेशन. आणि नायट्रिफिकेशन हे सिंगल स्टेप मेकॅनिझम आहे का टू स्टेप्स मेकॅनिझम आहे? इट इज अ टू स्टेप मेकॅनिझम. ही 2 स्टेपमध्ये घडणारी मेकॅनिझम आहे. का? पहिल्यांदा या अमोनियाचं रूपांतर नायट्रेटमध्ये करणाऱ्या स्पेशल बाय, अँड इट इज कॉज्ड बाय व्हेरी स्पेशलाइज्ड नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहेत. यामध्ये वेगवेगळ्या नायट्रिफाईंग बॅक्टेरिया असतात. सो दिस इज अ ॲटमॉस्फेरिक अमोनिया combines with oxygen, oxidized झाला. It is oxidized to first of all nitrite or nitrate. नायट्राईटमध्ये कन्व्हर्जन होतं आणि नायट्राईटमध्ये कन्व्हर्जन होताना पहिल्यांदा कन्व्हर्जन झालं. या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ कन्व्हर्जन and there is later on it is converted in NO2 तयार होईल. NO2चं रूपांतर होईल शेवटी सगळ्यामध्ये NO2 इथं 2NO2 झालं. म्हणजे पहिल्यांदा काय तयार होईल? नायट्राइट along with what here there is a formation of water molecule. मग या ठिकाणी लक्षात घ्या बॅलन्स होताना 2H इथं पण 2 करू शकता. 4 बॅलन्स झाले 6. सो अमोनिया कंबाइन्स विथ ऑक्सिडाइज इंटू नायट्राइट अँड नायट्राइट फायनली, म्हणजे हे कोण घडून आणतं? इट इज कॉज्ड बाय 2 स्पेशल बॅक्टेरिया. यावर प्रश्न आलेला आहे. ड्युरिंग नायट्रिफिकेशन अमोनिया इज ऑक्सिडाइज इंटू नायट्राइट. In a first step, there is a utilization of nitrococcus and nitrococcus and nitromonas. हे कन्व्हर्जन करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत. नायट्रोकोकस अँड नायट्रोमोनाज. अमोनिया इज कन्व्हर्टेड इंटू और ऑक्सिडाइज इंटू नायट्राइट, और नायट्राइटचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं? द नायट्राइट इज फायनली कन्व्हर्टेड इंटू नायट्रेट. सो नायट्रेटमध्ये रूपांतर होईल. मग ह्या स्टेपसाठी लागतं ड्युरिंग सेकंड स्टेप देर इज अ नीड ऑफ नायट्रोबॅक्टर.
म्हणजे नायट्रिफाईंग बॅक्टेरिया 3 आहेत, त्यापैकी 2 इथं वापरल्या. ड्युरिंग फर्स्ट स्टेप नायट्रोकोकस अँड नायट्रोमोनाज हेल्प इन अ कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड नायट्राइट इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रेट बाय नायट्रोबॅक्टर इन सेकंड स्टेप. अँड व्हॉट इज द प्रोडक्ट मेनली हिअर? नायट्रेट हा मेन प्रोडक्ट तयार होतो आणि नायट्रेटच महत्त्वाचा आहे. प्लांट ॲब्सॉर्ब नायट्रेट of maybe potassium nitrate, sodium nitrate from soil. This is a nitrification. Now the last one. The last step is a denitrification. Fifth one is here. यामधली 5वी आणि सगळ्यात शेवटची स्टेप आहे डिनायट्रिफिकेशन. सो व्हॉट इज मीन बाय डिनायट्रिफिकेशन? उलट आहे ना, नायट्रिफिकेशनच्या उलट. बघा तिथं काय घडतंय? कन्व्हर्जन ऑफ नायट्रेट इनटू free molecular nitrogen. The conversion of nitrate into free molecular nitrogen. पुन्हा एकदा नायट्रोजन फ्री मॉलिक्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहे. द कन्व्हर्जन ऑफ नायट्रेट नायट्राइट इंटू free molecular nitrogen is called denitrification, and denitrification is caused by special bacteria, denitrifying bacteria. Now by Pseudomonas denitrificans. Pseudomonas denitrificans. The bacteria that causes denitrification is known as denitrifying bacteria. या nitrifying आहे तर त्या denitrifying. Pseudomonas denitrificans, Thiobacillus denitrificans, Thiobacillus या सगळ्या कीमोटोट्रॉप्स आहेत, लक्षात घ्या. नायट्रिफाईंग अँड डिनायट्रिफाईंग. सो डिनायट्रिफिकन्समध्ये कोण कोण येते? मोस्ट कॉमन बॅक्टेरिया सिडोमोनाज डिनायट्रिफिकन्स. त्यानंतर तिथं येत आहे नायट्रोवॉट अनादर थायोबॅसिलस डिनायट्रिफिकन्स, मायक्रोकोकस डिनायट्रिफिकन्स, the micrococcus denitrificans. All these are the denitrifying bacteria, and all these steps together circulate nitrogen from atmospheric pool to the lithospheric pool, and lithospheric pool to the living organism, and from living organism back to the once again these two pool. म्हणजे सायक्लिक सर्क्युलेशन घडत असतं नायट्रोजनचं, आणि म्हणून हे नायट्रोजन सायकल ज्यामधल्या या 5 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम लक्षात ठेवावे लागतील. यावर प्रश्न ऑलरेडी मी विचारला आहे म्हणालो. नायट्रिफिकेशन इथं बायोलॉजिकल, इंडस्ट्रियल आणि इलेक्ट्रिकल आलं. हवेमधला नायट्रोजन हा नायट्रोजिनस कंपाऊंडमध्ये आला, तो N2 फिक्सेशन. शरीरांमधला डेड रिमेन्समधला नायट्रोजन हा अमोनियामध्ये कन्वर्ट होणं म्हणजे अमोनिफिकेशन. त्यासाठी या बॅक्टेरिया आणि मायक्रोब्स लिहिलेले आहेत. नेक्स्ट टू दॅट यांचा वापर करून शरीरामध्ये वापरलं जाणं प्लांट्स आणि ॲनिमलद्वारे ते नायट्रोजन ॲसिम्युलेशन. कन्व्हर्जन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड नायट्रेट इज कॉल्ड नायट्रिफिकेशन. आणि शेवटची स्टेप आहे कन्व्हर्जन ऑफ नायट्रेट इंटू फ्री मॉलिक्युलर नायट्रोजन इज नोन ॲज डिनायट्रिफिकेशन. आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम. यू शुड रिमेंबर ऑल दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स.